पाताल लोक वेब सिरीज मधला हातोडा त्यागी त्याच्या बहिणीसोबत चुकीचा प्रकार होतो, तो बदला म्हणून खून करतो, डोक्यात हातोडा घालून. पुढे जाऊन तो याच स्टाईलनं 45 खून पाडतो. त्याला नाव पडतं हातोडा त्यागी. पण हे कॅरेक्टर फक्त वेब सिरीज मध्ये नाही तर खऱ्या आयुष्यात सुद्धा होतं. नाव कानपट्टीमार शंकर्या. हातोडा कानामागं बसला की माणसाच्या नाकातोंडातून रक्त यायचं आणि हे दृश्य बघायला आवडायचं, म्हणून तो खून करायचा. ही मजा घेण्यासाठी त्यानं थोडके नाही तर तब्बल 72 खून पाडले होते. स्वतंत्र भारतामध्ये एवढे जास्त खून पहिल्यांदा त्यानंच केले आणि कानपट्टीमार शंकर्या स्वतंत्र भारतातला सगळ्यात पहिला सिरियल किलर बनला. ही स्टोरी खऱ्या हातोडा त्यागीची, जन्मापासून फाशीपर्यंतची. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. 1952 साली राजस्थानच्या जयपूरमध्ये एका साधारण कुटुंबात शंकर प्रजापतीचा जन्म झाला. लहानपणापासून लाडात वाढला. आई वडील त्याच्यासाठी शक्य तेवढ्या गोष्टी करायचे, पण गडी लागला वाईट वळणाला. शंकरचं शंकर्या झालं, पण लाडानं नाही, रागानं, द्वेषानं. हा शंकर्या चोऱ्या करायला लागला. सुरुवात झाली दुसऱ्यांच्या दुरडीतल्या चपातीपासून, मग मंदिरातल्या दानपेटीतले पैसेही चोरायला लागला. वाढत्या वयानुसार गुन्ह्यांची तीव्रता वाढत होती. लोक त्याच्या आई वडिलांशी नेहमीच भांडायचे. आई वडिलांनी सुद्धा त्याला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. शेवटी गावकऱ्यांच्या दबावामुळे शंकर्याच्या घरच्यांनी जयपूर सोडलं आणि श्री करणपूरमध्ये ते शिफ्ट झाले. पण इथं आल्यानंतर सुद्धा शंकर्याच्या वागण्यात थोडा सुद्धा बदल झाला नाही. तो 18 वर्षांचा झाला होता. आधी पोलिसांनी त्याला चोरी करताना पकडलं तर अल्पवयीन असल्यानं सोडून दिलं जायचं, पण जेलवाऱ्या घडायला लागल्या. प्रॉपर गुन्हेगार म्हणून शिक्का बसला. शंकर्या जेलमध्ये जायचा, पण ओळखीमुळं लगेच बाहेर यायचा. इथंही त्याच्या वागण्यानं कंटाळलेल्या लोकांनी भांडायला सुरुवात केली. पण यावेळी आईबापानं घर बदलायच्या आधीच शंकर्याच घरातून बाहेर पडला. दुसरीकडे राहायला लागला. हाताला काम मिळालं नाही तर चोऱ्या करायला लागला. हा काळ होता 1972 ते 76 दरम्यानचा. कधी काम कधी चोरी असं करत करत शंकर्यानं स्वतःची एक रिक्षा घेतली. त्यातून हवे तेवढे पैसे मिळाले नाही की पुन्हा चोरीचा ऑप्शन होताच. 1977 मध्ये तो श्री करणपूर परिसरातल्या एका घरात रात्री चोरी करायला गेला. घरात 5 जण निवांत झोपलेले. शंकर्या घरात शिरताना झोपलेल्यांपैकी एक माणूस उठत असल्याचं त्याला दिसलं. त्या माणसानं आपल्याला बघितलं तर आपण पकडले जाऊ याचा अंदाज शंकर्याला आला. त्यानं थेट लोखंडाची वस्तू उचलली आणि त्या माणसाच्या कानामागे वार केला. पाठीमागून वार झाल्यानं तो व्यक्ती जागीच कोसळला. त्यानं मदत मागण्यासाठी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाजच येत नव्हता. त्याच्या नाकातून, तोंडातून आणि कानातून रक्त यायला लागलं. वेदना मेंदूपर्यंत गेल्यानं तो जमिनीवर त्रासानं तडफडत होता. शंकर्याला हेच दृश्य खूप भारी वाटायला लागलं. त्या माणसाला तडफडताना बघून त्याला आनंद होत होता. बराच वेळ हातपाय हलवल्यानंतर तो माणूस शांत झाला. पण शंकर्याचं मन अजूनही भरलं नव्हतं. हाच सीन पुन्हा बघण्यासाठी त्यानं झोपेत असलेल्या बाकी 4ही जणांच्या कानपट्टीत वार केला. त्या सगळ्यांना तडफडताना बघून तो खुश होत गेला. 5ही जण संपले. फक्त थ्रिलसाठी 5 जणांचा खून करून शंकर्यानं त्या घरातले पैसे उचलले आणि तो गायब झाला. पण या घटनेनंतर शंकर्याला रक्ताची चटक लागली. जेव्हा त्याला पैशांची गरज पडायची तेव्हा तो चोऱ्या करायला जायचा. अंगावर चादर घेऊन तो मध्यरात्री घरात शिरायचा. झोपलेल्या लोकांना शोधायचा आणि कोणत्याही जड वस्तूनं कानाच्या मागे वार करायचा. हा हल्ला करताना तो घरातल्या एकाही व्यक्तीला सोडत नव्हता. वृद्ध, तरुण, स्त्रिया आणि मुलं तो याच पॅटर्नमध्ये संपवायचा. नंतर घरात जेवढे पैसे मिळतील तेवढी चोरी करायचा आणि बाहेर पडून रेल्वेनं काशी गाठायचा. कशासाठी? तर पाप धुण्यासाठी. गंगेत आंघोळ करून पाप धुतलं गेलं हे समाधान घेऊन तो पुन्हा आपल्या गावात जायचा आणि पुन्हा तेच प्रकार करायचा. दिवसेंदिवस श्री करणपूर भागात झोपेतच कानपट्टीवर वार होऊन मरणाऱ्यांची संख्या वाढत होती. सगळीकडे पॅटर्न सेम होता, म्हणून लोकांनी या हत्या करणाऱ्याचं नाव ठेवलं कानपट्टीमार. पण आधी पैशांची गरज पडल्यावर चोरी करायला जाऊन तिथं लोकांना मारणारा शंकर्या आता लोकांना मरताना बघण्यासाठी चोऱ्या करायला जाऊ लागला. आधी हाताला लागेल त्या वस्तूनं वार करणाऱ्या शंकर्यानं आता हातोडा वापरायला सुरुवात केली. तो दिवसा रेकी करण्यासाठी गावांमध्ये फिरायचा. मग आजूबाजूला जास्त घरं नसलेलं एखादं घर निवडायचा. रात्र झाली की 1 वाजण्याच्या दरम्यान अंगावर काळ्या रंगाची चादर घेऊन ठरलेल्या घरात शिरायचा आणि मग एक एक करत घरातल्या सगळ्यांनाच संपवायचा. दुसऱ्या दिवशी घरातून कोणाचाच आवाज आला नाही की लोकांना कळायचं या घरात रात्री कानपट्टीमार येऊन गेलाय.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी यायचे, पण हल्ला करणारा कोण आहे, कसा दिसतो, कुठून येतो हे माहीत नसल्यानं उपयोग नव्हता. पोलिसांची संख्या कमी असल्यानं रात्रीच्या गस्तीवर सुद्धा खूप कमी जण असायचे. पण श्री करणपूर शहरातले आणि आजूबाजूच्या गावांमधले लोक ग्रुप करून रात्रीचे पहारे द्यायला लागले. मोठ्या घरात राहणारे लोक सुद्धा एकाच खोलीत झोपायचे. शेतकरी अंधार पडायच्या आत सगळं काम उरकून घ्यायचे आणि घर गाठायचे. श्री करणपूर भाग आता शंकर्यासाठी सेफ राहिला नव्हता. म्हणून तो राजस्थानच्या बॉर्डरवर असलेल्या हरियाणा आणि पंजाब या राज्यांमधल्या गावात जायचा आणि तिथंही सेम पॅटर्नमध्ये खून करायचा. कानपट्टी मारची दहशत 3 राज्यांमध्ये पसरली होती. 2-3 दिवसांचा गॅप ठेवून शंकर्या 2-4 खून पाडायचाच. परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की एकूण खुनाचा आकडा 60च्या वर गेला होता. एखादा गडी शंकर्याच्या हातून वाचायचा, पण तो पोलिसांना काहीच सांगायच्या परिस्थितीत नसायचा. कुणाचं ऐकणं बंद झालं, कुणाचं बोलणं, कुणाचं दिसणं, तर कित्येक जण थेट कोमात गेले. लोकांमधलं भीतीचं वातावरण संतापात बदलू लागलं. त्यामुळं पोलिसांवर सुद्धा दबाव वाढत होता. शेवटी वेगवेगळा तपास करण्याऐवजी राजस्थान, हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त तपासाला सुरुवात केली. अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन्स केली, पण उपयोग झाला नाही. शंकर्या यायचा आणि खून पाडून निघून जायचा. 9 सप्टेंबर 1973ला शंकर्या ट्रेननं राजस्थान पंजाब सीमा भागातल्या सादुल शहरमध्ये पोहोचला. तो जवळच्या तखत हजारी गावात गेला. दिवसा त्यानं रेकी केली आणि टार्गेट केलं गावाच्या थोडं बाहेर असलेलं गुरुद्वारा. रात्री 1:30च्या दरम्यान तो गुरुद्वारात शिरला. तिथं गुरुद्वाऱ्याचे सेवादार आणि त्यांची 2 नेत्रहीन मुलं झोपलेली होती. शंकर्यानं हळूच जात प्रत्येकाच्या कानपट्टीवर हातोड्यानं वार केले. तिघांनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आजूबाजूला कोणीच नसल्यानं उपयोग नव्हता. थोड्याच वेळात दोन्ही नेत्रहीन मुलांचा मृत्यू झाला आणि सेवादार अर्धमेल्या अवस्थेत पडला. शंकर्यानं सगळी दारं तोडली आणि पैशांची शोधाशोध केली. त्याला वाटलं गुरुद्वारा आहे म्हटल्यावर बराच पैसा असेल, पण त्याला फक्त 17 रुपयेच मिळाले. तरीही ते घेऊन शंकर्या फरार झाला. सकाळी 7:30 वाजता गावातला एक जण गुरुद्वारात गेला. सेवादारांनी दरवाजा का उघडला नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं दरवाजा लोटून बघितलं तर तिघं बापलेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानं लगेच गावातल्या बाकी लोकांना बोलावून घेतलं आणि सेवादारांना दवाखान्यात नेलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावलं. काही दिवसांतच या भागात 15 हत्या झाल्या होत्या. त्यात या हत्या पवित्र गुरुद्वाऱ्यात झाल्या असल्यानं लोक प्रचंड संतापलेले. तखत हजारी हे गाव गंगानगर जिल्ह्यातलं. तत्कालीन SP श्याम प्रताप सिंग यांनी गुरुद्वारा परिसराची बारकाईनं तपासणी केली. त्यावेळी फॉरेन्सिक डिपार्टमेंट नव्हतंच. असलं तरी रिपोर्ट्स यायला बरेच दिवस लागायचे. त्यामुळे काहीतरी क्लू मिळतो का याचा शोध घेणं सुरू होतं. तेव्हा तखत हजारी गावातला एक शेतकरी तिथं आला होता. त्यानं गुरुद्वाऱ्याच्या बाहेर असलेले पायाचे ठसे ओळखले. वर्षभर आधी त्याच्याकडं एक मजूर कामाला होता, पण चोरी केल्यानं या मालकानं त्याला हाकलून दिलं होतं. त्याची चोरी पकडण्यासाठी शेतमालकानं पायाच्या ठशांचाच पाठलाग केला होता. म्हणून त्याला गुरुद्वाऱ्यात हत्या करणारा कोण आहे याची लिंक लागली. त्यानं पोलिसांना माहिती दिली. त्याचं वर्णन सांगितलं, जे अर्थातच शंकर्याचं होतं. तेवढ्यात पोलिसांना एकानं येऊन सांगितलं की त्यानं पहाटे गावातून रेल्वे रुळाच्या शेजारून जाणाऱ्या एका अनोळखी माणसाला पाहिलंय. तेव्हा गावात छोटी असल्यानं गावात कोण राहतं, कोणाकडे बाहेरून कोणी आलंय का याची माहिती लगेच मिळायची. पोलिसांनी लगेचच सादुल शहर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर बलदेवराज बन्सल यांच्याकडून प्रत्येक तिकिटाचे डिटेल्स मागून घेतले. आता शंकर्या चोर आणि पक्का गुन्हेगार असला तरी तो ट्रेनचं तिकीट काढायला विसरत नव्हता. बन्सल यांनी पोलिसांना सांगितलं की सादुल शहर ते भटिंडाचं एक तिकीट काढलं गेलं होतं. पोलिसांनी भटिंडा स्टेशनला विचारल्यावर त्यांनीही सांगितलं की 1 दिवसाआधी भटिंडा स्टेशनवरून सादुल शहर स्टेशनसाठी तिकीट काढलं गेलं होतं. आता पोलिसांना या तिकीटवाल्यावर शंका आली. त्यांनी शेतमालक आणि खबर देणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन रेल्वेच्या पटरीजवळ शोधाशोध करायला सुरुवात केली. काही अंतरावर चालत गेल्यावर त्यांना एक 25 वर्षांचा तरुण दिसला. शेतमालकानं कन्फर्मेशन दिलं आणि पोलिसांनी थेट झडप घालून शंकर प्रजापती उर्फ शंकर्या कानपट्टी मारला अटक केली. विशेष गोष्ट ही होती की त्यानं यावेळी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. कित्येक खून करणारा, लोकांच्या कानावर हातोडा घालून त्यांना मरताना पाहणाऱ्या गुन्हेगाराला अटक झाली. याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं. गेली 1.5 वर्ष राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या लोकांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. शंकर्यानं थोडे थोडके नाही तर तब्बल
70 खून केले होते. यात कोर्टात त्यानं सांगितलं, आत्तापर्यंत आपण 72 पेक्षा जास्त हत्या आणि कित्येक हत्येचे प्रयत्न केलेत. पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी शंकर्या नेहमी गंगेत आंघोळीला जायचा. पण वयाच्या 26व्या वर्षी तो पकडला गेला. लोकांना मरताना बघून, त्यांच्या अंगातून येणारं रक्त बघून मजा येते, या कारणासाठी खून करणाऱ्या शंकर्याची क्रूरता इतकी होती की अटकेनंतर वर्षभरातच वयाच्या 27व्या वर्षी 16 मे 1979ला कानपट्टीमार शंकर्याला जयपूर जेलमध्ये फाशी देण्यात आली. थ्रिल म्हणून खून करणाऱ्या भारतातल्या पहिल्या सिरियल किलर कानपट्टीमार शंकर्याचे शेवटचे शब्द होते, मी विनाकारण एवढ्या लोकांचा जीव घेतला, आता माझ्यासारखं कोणीही बनू नका.